नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या अक्षरा फॅशन या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मैत्रिणींनो आपण फक्त 250 रुपये शिलाई घेऊन वरमाईच्या ब्लाऊजवरती आपण कोणत्या पद्धतीची डिझाईन केलेली आहे ते आज व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 14, त्याच्यानंतर छातीचा भाग जो आहे तो 12ची घडी घातलेली आहे, मुंडा आहे 5.5, पाठीमागचा गळा जो आहे तो 10 इंचाचा आहे, गळा रुंदी 2.5 इंच आणि शोल्डर जो आहे तो 6 इंचाचा घेतलेला आहे. पूर्ण शोल्डर त्याच्यातून 2.5 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे. तर बघा, गळ्याचा आकार जो आहे तो खालच्या बाजूला डीप असा मटका गळ्याचा आकार दिलेला आहे. 14 इंचातून फक्त आपण 10 इंच गळा काढलेला आहे, म्हणजे खालच्या बाजूला 4 इंचाची पट्टी आपली उरलेली आहे. आणि आता डिझाईन जे आहे ते एकदम आपण सुंदर बनवलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेही स्किप करू नका. तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, घंटीचे बेल आयकॉन चिन्ह दाबा, ज्यामुळे काय होईल, मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करते त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तर बघा, गळा जो आपण आता कट करून घेतलेला आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, आपलं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा जो कपडा आहे तो आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती अस्तर जे आहे ते आपण पिनाने सेट करून घेतो आहे. तर बघा, अशा पिना लावून घ्यायच्यात आपल्याला. तुम्हाला 2 ते 3 किंवा तुम्ही जर नवीन असाल तर 4 ते 5 पिना किंवा टाचन म्हणू शकता तुम्ही त्याला, तर ते लावून घेऊ शकता. तर बघा, 2 टाचण्या आपण लावल्या, आता तिसरीसुद्धा मी लावून घेते. आणि आता गळ्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, गळ्याच्या पाठीमागचा जो खालचा पाठीचा जो भाग आहे आपला ब्लाऊजचा, तर त्याच्यावरती अगोदर मी शिलाई मारून घेते. तर त्याच्यावरती सुद्धा 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची, कारण मी ब्लाऊज शिवताना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये उंचीमध्ये फक्त 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेते. 14 इंच उंची आणि 14.25 इंच याची वाढवून घेतलेली उंची आहे. त्याच्यानंतर बॅक पार्टचा गळा जो आहे तो आता गळ्यावरती आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. 1/2 इंचाची शिलाई मारून घ्यायची. जिथं आपल्या गळ्याचा आकार बदलतो खालच्या बाजूला, तिथं आपण दाब उचललेला आहे आणि कपडा फिरवून घेऊन त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची गळ्यावरती. आता गळ्यातला जो आतला एक्स्ट्रा कपडा झाला आहे आपला मेन फॅब्रिकचा, तो आपण कट करून घेतो आहे. तर एकदम सुंदर अशी डिझाईन आहे, बघू शकता तुम्ही. वरमाईची ही साडी जी आहे ती हिरवी साडी आहे, म्हणजे हिरवा कलर आहे परंतु गोल्डनमध्ये हिरवा आलेला आहे. आता त्याला याच्यावरती आपण हिरवंच अस्तर लावलेलं आहे. तर आता गळ्यातला आतला एक्स्ट्रा कपडा आपण कट करून घेतला. आता गळ्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, ज्यामुळे आपल्या गळ्याचा शेप जो आहे तो एकदम व्यवस्थित येणार आहे. आणि आता गळा जो आहे, कपडा जो आहे मेन फॅब्रिक आणि अस्तर, ते आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आतलं बाहेर आणि बाहेरचं आता अशा पद्धतीने आपण काढून घेतलेलं आहे. आता पाठीमागची बाजू व्यवस्थित पकडायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची. तर आपलं अस्तर जे आहे ते बाहेर येणार नाही, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला त्याच्यावरती पाठीमागच्या बाजूनं एक शिलाई मारून घ्यायची आहे. अस्तर बाहेर दिसणार नाही, फक्त वरच्या कपड्यावरती तुम्हाला शिलाई मारून घ्यायची. व्यवस्थित कपडा पकडायचा आहे आणि शिलाई मारून घ्यायची. आता गळ्यावरती सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची. तर बघा, गळ्यावरती सुद्धा व्यवस्थित शिलाई मारायची. जिथं आपल्या गळ्याचा आकार बदलला आहे तिथं पुन्हा एकदा आपण दाब उचलून सुई फिरवून घेतलेली आहे, म्हणजे कपडा फिरवलेला आहे सुई खालून, आणि व्यवस्थित गळ्यावरती शिलाई मारून घ्यायची. अस्तर जे आहे ते आपलं बाहेर दिसत नाही, अशा पद्धतीने तुम्हाला गळ्यावरती शिलाई मारून. आता आपला हा बॅक पार्टचा गळा जो आहे तो आता स्टिच झालेला आहे. तर आता साईडच्या बाजूवरून आपण शिलाई मारून घेऊया आणि जो काही एक्स्ट्रा कपडा आहे मेन फॅब्रिकचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला सुद्धा याच पद्धतीने तुम्हाला शिलाई मारून याचा जो काही एक्स्ट्रा कपडा होईल तो आपण कट करून घेतलेला आहे. आता इकडच्या साईडच्या बाजूचा कपडा मी आता ह्याच्याबरोबरच थोडासा कट करून घेतला होता आणि आता साईडची बाजू शिलाई करत आहे. तरी पण थोडासा उरला आहे तो आपण कपडा कट करून घेऊया. तर बघा, असा बॅक पार्ट जो आहे तो आपला स्टिच झालेला आहे. आता बॅक पार्टच्या शोल्डरचा मध्य केलेला आहे आणि खालच्या बाजूने पाठीमागचे डाच पॉईंट जे आहेत ते आपण देतो आहे. तर 4.5 ते 5 इंच उंची
आणि अर्धा इंच रुंदीचे डाच पॉईंट आहेत किंवा टक्स पॉईंट तुम्ही म्हणू शकता. तर पाठीमागच्या टक्सला आपण डाच म्हणतो. तर दुसरासुद्धा टक्स पॉईंट याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट जो आहे तो पहिल्यांदा रेडी झालेला आहे. आता याच्यावरती आपण डिझाईन करणार आहे. तर बघा डिझाईनसाठी मी काय केलं आहे, 2 बाय 2चे असे चौकोनी कपडा जो आहे तो ब्लाऊज पीसचा कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे. आणि याच्या आपल्याला कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर अशा तुम्हाला 10 ते 12 किंवा तुमचा गळ्याची रुंदी जेवढी असेल, गळ्याचा डीप पॉईंट जेवढा असेल तेवढं तुम्हाला या कापण्या तयार करून घ्यायच्या आहेत. अंदाजे घेऊ शकता किंवा कमी पडल्या तरी नंतर आपण करून घेऊ शकता. अशा पद्धतीने आपल्याला ह्या कापण्या तयार करून घ्यायच्या. तर बघा अशा आपल्या कापण्या तयार झाल्या आहेत. आता आपण ह्या कापण्या ज्या आहेत ते खालचा जो मटका गळ्याचा आकार आहे तर तिथून लावून घेतो आहे. वरची सरळ बाजू आहे ते आपण तशीच सोडलेली आहे आणि खालचा जो काही मटका गळ्याचा गोल राऊंड आहे, अर्ध गोल राऊंड, त्याच्यावरती आपण ह्या कापण्या ज्या आहेत त्या अटॅच करून घेतो आहे. बघा तर बघा एकूण 8 ते 9 आपल्या कापण्या अशा बसून जातील याच्यावरती. आणि गळा जो आहे तो आपला एकदम सुंदर असा दिसायला लागलेला आहे. तर बघा किती सुंदर आहे, अशा कापण्या आपल्या दिसत आहेत. तर अशा कापण्या बसवून घेतल्यानंतर आपण याला आता लेस अटॅच करणार आहे. तर बघा ही एक लेस आहे आपल्याकडं, फ्रिलची लेस आहे. याला इथेच फ्रिल तयार केलेली आहे आणि ही लेस जी आहे आपण हिरवा ब्लाऊज असल्यामुळं याच्यावरती अटॅच करून घेतो आहे. तर लेससुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारामध्ये आपल्याला अटॅच करायचे आहे. जिथं थोडासा आकार बदलतो तिथं कोपऱ्यावरती लेसला थोडीशी चून पाडायची आहे किंवा प्लेट म्हणू शकता तुम्ही. त्याला एक प्लेट पाडून घ्यायची ज्यामुळे आपली लेस जी आहे ती एकदम परफेक्ट बसते गळ्यावरती. बाकीच्या सरळ बाजूवरती आहे अशी लावून घ्यायची. तर बघा आता लेस आपली ब्रॉड असल्यामुळं त्याच्यावरती आपण डबल शिलाई मारून घेतो आहे. तर बघा आपला गळा जो आहे तो एकदम सुंदर असा रेडी झालेला आहे. याला नॉडसुद्धा लावून घेतलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.